आज आपण पातेल्यामध्ये मोकळी अशी सुटसुटीत खिचडी करणार आहोत. पातेले ठेवले गरम होण्यासाठी गॅसवरती. कांदा, दालचिनी, मिरे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, अद्रक लसूण, शहाजिरे आणि काही हळद. तर पातेलं गरम झाले, तेल टाकून घेऊ. तेल गरम झाले, यामध्ये दालचिनी आणि मिरे घालू. त्यानंतर कांदा, हिरव्या मिरच्या, शहाजिरे. यामध्ये आपण टमाटर घालणार आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आलू, वांग किंवा शिमला मिरची कुठल्याही भाज्या घालू शकता तुमच्या आवडीवर. मी फक्त टमाटर घातलेलं होतं. खिचडीमध्ये काही पण चालतं. खिचडीच्या फोडणीला आपण उकळी येऊ देऊयात आणि थोडंसं मीठ घालू चवीपुरतं. तर इथं मी मीठ घालते चवीपुरतं. आणि खिचडीच्या फोडणीला उकळी येईपर्यंत आपल्याला हे तांदूळ आपण स्वच्छ मिसळून घेतलेले होते. तर आता हे तांदूळ आपण धुवून घेऊया. तोपर्यंत पाणी उकळतो आणि नंतर या उकळीमध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे. तर इथं आपण स्वच्छ असे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि एकीकडे पाण्याला आपली आता उकळी पण यायला सुरुवात झाली. तर मी आता यामध्ये थोडे थोडे करून असे मोठीमध्ये असं हातामध्ये घेऊन तांदूळ टाकते यामध्ये. कारण कसं मला ना एका हातामध्ये मोबाईल धरावा लागतो, त्यामुळे मोबाईलचा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मग अवघड जाते थोडंसं. एका हातात मोबाईल धरून दुसऱ्या हाताने तांदूळ टाकते. आणि आपण कसं एकदम अशी मोकळी खिचडी करणार, कुकरला नाही लावली मी आज. नेहमी कुकरची अशी गच्च होती, ही अशी मोकळी छान लागते खायला. तर आता मी हिला असं मोकळं शिजू देणार आहे आणि थोडंसं पाणी राहिल्यानंतर, कमी पाणी राहिल्यावर झाकून ठेवणार आहे ताट. तर मी तुम्हाला शिजल्याच्या नंतर दाखवते खिचडी. तांदूळ यामध्ये टाकून झालेत आता. तर आता खिचडी आपली शिजत आली. आता पाणी थोडंसं राहिलं यामध्ये. तर आता आपण इथे यावरती ताट झाकून ठेवू आणि कमी गॅसवरती आता थोडं शिजू देऊ. हिला मोकळी होती त्यामुळे. तर आता आपली इथं खिचडी तयार आहे पहा, तयार झालेली आहे. तर आता हिला खाली उतरून घेते आणि ताटं वाढायला करते. तर ही गरम गरम खिचडी तयार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा.